भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यानंतर सगळ्यात जास्त पगार भारतामध्ये कोणाला मिळतो माहितीये तुम्हाला? तिसऱ्या नंबरवर आहेत भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आता भारताच्या सरन्यायाधीशांचा पगार किती आणि पगाराबरोबर त्यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात ते आपण बघूया. भारताच्या सरन्यायाधीशांना 2,80,000 रुपये दरमहा पगार म्हणून दिले जातात. याशिवाय 45,000 रुपये दरमहा अतिरिक्त भत्ता दिला जातो आणि 10 लाख रुपये एक रकमी फर्निशिंग भत्ता म्हणून दिला जातो. तर याशिवाय इतर कोणत्या सुविधा मिळतात तर राहण्यासाठी टाईप 7 बंगलो मिळतो, ज्याच्यामध्ये 24 तास सुरक्षेसह नोकरापासून लिपिकापर्यंतच्या सर्व सुविधांचा समावेश असतो, ज्यासाठी अर्थातच सरन्यायाधीशांना कोणत्याही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही. याशिवाय चालकासह एक सरकारी वाहन मिळते, ज्याच्यामध्ये दरमहा 200 लिटर इंधन पुरवले जाते. याबरोबर एक पीएसओ देखील नेमला जातो आणि शिवाय इतर वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी भत्ता देखील दिला जातो. देशाचे पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्या उत्पन्नाचं समजा कंपॅरिझन केलं तर पंतप्रधानांना दरमहा 1,60,000 रुपये मूळ वेतन म्हणून मिळते आणि सगळे भत्ते समाविष्ट करून सुद्धा पंतप्रधानांचा पगार रुपये 2 लाख रुपये होतो, जो सरन्यायाधीशांच्या पगारापेक्षा खूपच कमी आहे. देशात फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचाच पगार सरन्यायाधीशांपेक्षा जास्त असतो. सरन्यायाधीशांना पेन्शन किती मिळतं तर निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना दरमहा 1,40,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. याशिवाय महागाई भत्ता दिला जातो आणि ग्रॅच्युइटी म्हणून एक रकमी 20 लाख रुपये दिले जातात. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसच्या क्लास 1 ऑफिसर्स प्रमाणेच निवृत्तीनंतर सरन्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. याशिवाय सिक्युरिटी सुद्धा पुरवली जाते. आता हा सगळा खर्च करतं कोण तर न्याय विभागाच्या मते सरन्यायाधीशांचे वेतन, त्यांचा भत्ता, त्यांचं पेन्शन या सगळ्याचा खर्च भारत सरकार त्यांच्या तिजोरीतून करते. हे झालं भारताच्या सरन्यायाधीशांचं उत्पन्न. तुम्हाला माहितीये का भारतातले टॉप मोस्ट ऍडव्होकेट्स एका हिअरिंगला किती चार्ज करतात आणि त्यांचं मंथली इन्कम किती असेल?